नर्मदे हर. ही आहे जामनेर नदी. नेमावरून पुढे निघताना वाटत लागते. हा ब्रिज क्रॉस करून पुढे जायचं आहे आता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजचा दिवस आहे आमचा 86 आणि मागचे 2 दिवस आम्ही नेमावरला थांबलो होतो, कारण काल जयंती उत्सव होता नर्मदा मैयाचा. आता जयंती उत्सव करून आम्ही पुढे निघालो आहे तुरनालकडे, जे की वाटेत इथे जामनेर नदी इथे आहे. पात्र खूप मोठा आहे आणि पलीकडे डॅम असल्यामुळे पाणी रोखलं गेलेलं आहे तिकडं. आणि पुढे आता आम्ही निघालो आहे तुरनालकडे. तुरनालकडे जाताना वाटत ही नदी पार करून पुढे जावं लागतं. आणि तुरनाल येथे परशुराम महादेव मंदिर हे तीर्थ आहे. त्या तीर्थस्थळाचं दर्शन करून आता आम्ही पुढे निघाल तिथून. नर्मदे हर. आता पाठीमागे परिक्रमास्थळांची पण थोडी गर्दी कमी झाली आता, जे की स्टार्टिंगला जसे 100, 150, 200 अशी संख्या राहायची आश्रमावरती, ती आता अवघी 40-50 वरती आलेली आहे. आणि हे गर्दी नसल्यामुळे बऱ्याच गोष्टी परिक्रमेतला आनंद घेता येतो. नर्मदे हर. नर्मदे हर. सिंधुगाव खुर्दमध्ये मात्र नर्मदे हर. नर्मदे हर. जय श्रीराम. जय जवान. नर्मदे हर. आता इथून तुरनार आहे 1.5 किलोमीटर पुढं. आणि इकडं पूर्ण गव्हाची शेती. इकडं परत नवीन गहू लावलेला आहे, जे अजून त्याला लागायचे. या बाजूला मोठा लागलेला गहू आहे आणि या बाजूला अजून छोटा आहे गहू. आणि इकडे जास्त करून गव्हाचं म्हणल्यासारखं आधी गहू मोठ्या प्रमाणात घेतला जातं. आणि आहारामध्ये पण त्यांच्या रोटी खूप आहे इकडे. आहारामध्ये विशेष करून त्याच्या रोटी, तिखट, बिस्कुट म्हणून एक म्हणतात, ते थोडीशी जाड असते रोटी, जी चुलीमध्ये भाजतात. आणि दाल बाटी, त्याच्यामध्ये बाटी ती पण सेम गव्हाची बनवतात. नर्मदे हर. हे आहे भगवान परशुराम मंदिर, शिव मंदिर आहे ते. नर्मदे हर. नर्मदे. जय श्रीराम. जय श्रीराम. ओम नमः शिवाय. नर्मदे हर. नर्मदे हर. तुरनाल येथील मैयाचा तट हा सुंदर घाट आहे. आणि इथंच वरती आहे परशुराम महादेव मंदिर. नर्मदे हर. परशुराम महादेव मंदिर म्हणजे भगवान परशुराम यांनी स्थापित केलेलं हे शिवलिंग आहे इथं. आता तिथं दर्शन घेतलो आम्ही. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. हे क्षेत्र आहे गवनी नदी आणि नर्मदा मैया याचं संगम. तर या ठिकाणी भगवान परशुराम यांनी त्यांच्या आई वडिलांची पिंडदान केलेलं होतं. आणि या गवनी नदीवरती हा लोखंडी ब्रिज बांधला गेलेला आहे. ॲक्च्युली या ब्रिजमुळं परिक्रमावासियांना मैयाच्या तटानं परिक्रमा करण्याची संधी मिळते या ठिकाणी. कारण नाहीतर यांना 13 किलोमीटरचं अंतर पार करून परशुराम महादेव मंदिरात एक बाबा आम्हाला भेटले, जे सेवेधारी होते, ज्यांनी विदेशात 5 देशामध्ये काम केलेलं आहे आणि सध्या मैयाच्या तटात ते सेवा देतात. त्यांनीच हे पूल बांधलेला आहे त्यांच्या हातानं. जर या पूल नसला तर डायरेक्ट 13 किलोमीटर फिरून जावं लागलं, तर तटाला जायला मार्ग नव्हता. तर या पुलामुळं तटाला मार्ग भेटतो चालण्यासाठी. आणि उजव्या बाजूला आहे मैया संगम आणि ही आहे गवनी नदी. आणि त्याच बाबा सध्या परिक्रमेत सुद्धा आहे. आणि ते आता महादेव मंदिरा येथील शेडचं काम पण करून द्यायला लागलेत. तिथे एक मंडप बांधत आहे त्यांनी. सलाम त्यांच्या सेवेला. नर्मदे हर. तर इथून पुढे काही अंतरावरतीच परशुरामांनी जे पिंडदान केलेलं क्षेत्र आहे तो क्षेत्र आहे पुढं. नर्मदे हर. आणि पूर्ण कडनं गव्हाची शेती आहे आणि अगदी मैयाच्या तटानं चालण्याचा योग आहे इथं. नर्मदे हर. हे झेंडा रोवलेला तो ठिकाण आहे पिंडदानाचा, ज्या ठिकाणी भगवान परशुराम यांनी त्यांच्या आईवडिलाचं पुण्यदान केलं होतं. आणि ही आहे मैया आपली. नर्मदे.
तर या ठिकाण शेतातून वरच्या बाजूला जरा जायचं आहे. पुढे रस्ता नाही आहे, दलदल आहे, त्यामुळं परत वरच्या बाजूनं तटाने जाता येईल. नर्मदे हर. शेतात पाणी दिलेलं असतं. नर्मदे हर. पूर्ण बांधाऱ्यावरून वाटा आहे इथं आणि कंबरच्या लेवलनी गहू आहे इथं. गव्हाचं चांगलंच पण आहे आणि अगदी जवळच मैया आहे. मैयाचं दर्शन करतात. नर्मदे हर. हे आहे संघाचं काम, परिक्रमा पथ. बऱ्याच ठिकाणी जागोजागी असं बोर्ड लावून परिक्रमास्थांची मदत करतात, सेवा करतात. आणि हीच एक निस्वार्थ सेवा आहे संघाची. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्य करतात पण दिसून येऊ देत नाहीत कार्य केलेलं. नर्मदे हर. नर्मदे हर. हे आहे करोंद गाव. नर्मदे हर हे आहे करोंद येथील करुणाधाम आश्रम. अगदी मैयाच्या तटावरती आहे. आता दुपारच्या मी इथं भोजन प्रसादी घेऊन विश्राम करून पुढे निघेल. नर्मदे हर. नर्मदे हर. हा छिपानेर येथील ब्रिज आहे, निंबार्क आश्रम येथील. आणि हा घाट आहे इथला. खूप सुंदर घाट आहे इथं आणि खूप सुंदर दर्शन होतं मैयाचं.